Good morning, student. Today we are going to start problem number 1 of final accounts of banking company. I already given problem to you on a WhatsApp group. Okay, so this is problem for today's lecture. The following is the trial balance extracted from the record of Bharat Bank Limited. So Bharat Bank Limited is the bank as on 31st March 2017. Okay. मग इथे आपल्याला भारत बँक लिमिटेडचं काय दिलं त्या ठिकाणी रेकॉर्ड दिलं, ट्रायल बॅलन्स दिलं आणि 31 मार्च 2017 च्या एंडिंगचं त्या ठिकाणी आपल्याला फिनान्शियल स्टेटमेंट बनवायचं. तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी, तुम्ही तुमचे स्टेटमेंट रेडी करून ठेवलेत. बघा, आपण इथे घेतलं इन दी बुक्स ऑफ भारत बँक लिमिटेड, भारत बँक लिमिटेड as on 31st March 2017. Okay, this is the format of balance sheet. हे आपण अगोदर रेडी करून ठेवला, वेळ वाचावा म्हणून. इथे देखील इन दी बुक्स ऑफ भारत बँक लिमिटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2017. ओके, आणि मग इथे आपल्याला हे आपण स्टेटमेंट तयार करून ठेवलं आणि त्याचबरोबर ज्या आवश्यक नोट्स आहेत त्या नोट्स पण आपण त्या ठिकाणी रेडी केल्यात. बरोबर ना, नोट्स पण काय केल्यात, रेडी केल्यात. सो हा आपला फॉर्मॅट त्या ठिकाणी रेडी आहे. इज इट क्लिअर? फॉर्मॅट आपला रेडी आहे आणि यानुसार आपण तो प्रॉब्लेम सोडवणार आहोत. मग प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी आपण काय करूयात, ऍडजस्टमेंट बघून घेऊयात. किती नंबरच्या आयटमवर किती नंबरची ऍडजस्टमेंट येते, म्हणजे प्रॉब्लेम सोडवायला आपल्याला सोपं जाईल. जस्ट आपल्याला काय करायचंय, ते जे आयटम्स आहेत ते कुठे ट्रान्सफर करायचे, शेड्यूल्स मध्ये ट्रान्सफर करायचे. शेड्यूल्स आपण भरून ठेवलेत. ओके, मग इथे बघूयात. प्रोव्हाइड ₹40,000 फॉर इन्कम टॅक्स. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची ऍडजस्टमेंट आहे, ती आयसोलेटेड आहे, ती कशावर डिफेक्ट्स नाहीयेत. ती ऍडजस्टमेंट आपण काय करतो, पहिला इफेक्ट देतो. कुठे पहिला इफेक्ट देतो आपण, तो अदर लायबिलिटीजला. अदर लायबिलिटीज प्रोव्हिजन मध्ये ट्रान्सफर करतो आणि दुसरा इफेक्ट देतो आपण तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या तिथे आपल्याला डायरेक्ट डिटेल्स दिलेत, आपण ती ऍडजस्टमेंट लगेच घेऊन टाकू शकतो, कारण ती कोणत्या आयटमवर डिपेंड्स नाहीये. ठीक आहे ना. काय, प्रोव्हाइड ₹40,000 फॉर इन्कम टॅक्स. कुठे कुठे घेतो, पहिली ऍडजस्टमेंट घेतो आपण, पहिला इफेक्ट बघा इथे पण आहे का, एक्सपेंडिचरला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये इथे आपण प्रोव्हिजन घेतलेलं आहे. प्रोव्हिजन मध्ये फॉर टॅक्सेशन, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनच येते आहे ना. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स किंवा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, त्याचा अर्थ एकच होतो. मग आपण पहिला इफेक्ट त्याचा देणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इथे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन मध्ये या अमाऊंट लिहून टाकू आपण. बघा, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन किती अमाऊंट येते, 40,000. ओके, आणि दुसरे इफेक्ट कुठे, अदर लायबिलिटीजला. शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीजला. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स, प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स किती येते, 40,000. किती येते, 40,000, 40,000. ऍडजस्टमेंट क्लिअर झाली. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट विचारली जाते. दोन इफेक्ट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये एक्सपेंडिचर मध्ये टाकून द्यायचं प्रोव्हिजन मध्ये, आणि दुसरे इफेक्ट कुठे द्यायचा, अदर लायबिलिटीजला द्यायचा. ओके, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट विचारली जाते. दुसरी ऍडजस्टमेंट बघू आपण, प्रोव्हाइड रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. आता प्रोव्हाइड रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ही जी ऍडजस्टमेंट आहे ती काय करतो आपण, बघा हे जे काही इंटरेस्ट आहे, क्रेडिट साईडचा इंटरेस्ट असतो बघा इथे, हा डेबिटचा आहे, हा नाही. क्रेडिट साईडचा इंटरेस्ट बघा इंटरेस्ट इथे, हा डेबिटचा आहे, हा क्रेडिटचा 1,44,000. हा इंटरेस्ट अर्न मध्ये येतो, त्याच्यातून आपल्याला तो लेस करायचा आणि कुठे ट्रान्सफर करायचा, अदर लायबिलिटीजला. तर त्या इंटरेस्टच्या वेळेस ती ऍडजस्टमेंट लक्षात ठेवाल आणि त्यानुसार आपण ते घेऊन जाणार आहोत. ओके, पुढे क्रेडिट रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स. रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स हे कशावर करतो आपण, तर हे लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट मधून लेस करतो. कशातून, लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट ऍडव्हान्सेस मध्ये. बघा इथे दिलेला असेल आयटम,
ऍडव्हान्सेस आहे का, तर त्या ऍडव्हान्सेस मधून ते काय करणार आपण लेस करणार आहोत. लोन कॅश क्रेडिट आणि ऍडव्हान्सेस, तर याच्यातून आपण काय करणार ते लेस करणार आहोत. लक्षात आलं. आणि दुसरा इफेक्ट कुठे देणार त्याचा, सॉरी रिपीट, दुसरा इफेक्ट कुठे देणार आपण त्याचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इथे डेबिटला बघा जागा इथे आहे ना आरडीडी, तर आरडीडीच्या तिथे तो ऍडजस्टमेंट देणार. तर त्या ऍडव्हान्सेसच्या वेळेस लक्षात ठेवा ते. पुढे 4 नंबर आलो डिप्रिसिएशन, आलो 5% डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. बिल्डिंग फिक्स्ड असेट मध्ये घेणार आपण, बिल्डिंग दिलेली असणार इथे. कुठे बघा बिल्डिंग आहे का, बिल्डिंग मधून लेस करणार फिक्स्ड असेट मध्ये. ऑपरेटिंग एक्सपेंडिचरला 16 नंबर मध्ये ट्रान्सफर करणार, म्हणजे 10 नंबर मधून लेस करणार आणि 12 नंबर मध्ये ट्रान्सफर करणार. ओके. आणि शेवटचं ऍक्सेप्टन्सेस ऑन बिहाफ ऑफ द कस्टमर, ही कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे. ऍक्सेप्टन्सेस काय, कॉन्टिंजंट लायबिलिटीजचा एकच इफेक्ट होतो आणि तो आपण त्या ठिकाणी कॉन्टिंजंट लायबिलिटीज मध्ये दाखवत असतो. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. एक इफेक्ट आपण पहिली ऍडजस्टमेंट झाली पण आहे आपली. पुढे जाऊयात आपण. शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल कुठे लिहायचं असतं आपल्याला, 1 नंबर शेड्यूल मध्ये. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये ऑथराइज वगैरे काहीच दिलेलं नाहीये, शेअर कॅपिटल आहे. जर प्रॉब्लेम मध्ये ऑथराइज वगैरे दिला असेल तर ते डिटेल्स मध्ये लिहिण्याची गरज आहे. काही दिलं नसेल तुम्ही डायरेक्ट शेअर कॅपिटल टाकून दिलं तरी चालतं. बघा एकाच ओळीवर तुमचं पहिलं शेड्यूल संपून जातं. शेअर कॅपिटल किती शेअर्स, काहीच म्हटलेलं नाही त्यांनी. शेअर कॅपिटल किती, ती अमाऊंट, शेअर कॅपिटलची अमाऊंट किती आहे, 8 लाख. किती रुपयाचे शेअर्स, काहीच म्हटलेलं नाहीये त्यांनी. 8 लाख टाकून दिलं कॅपिटल मध्ये, आपण कॅपिटल मध्ये टाकून दिलं शेअर कॅपिटल मध्ये. सेकंड आयटम कुठला आहे बघा बरं, कॅश इन हँड. कॅश इन हँड कुठे जातो, 6 नंबर मध्ये. कालच बघितलं आपण 6 नंबर मध्ये काय काय जातं, कॅश इन हँड आणि बॅलन्स विथ आरबीआय. आता सध्या कॅश इन हँड आले तर आपण कॅश इन हँड घेऊया तिथे 6 नंबर मध्ये. कॅश इन हँड किती अमाऊंट आहे त्याची बघा बरं, अमाऊंट किती कॅश इन हँडची, 92,700. 92,700 आहे. ओके. पुढे नेक्स्ट आयटम आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट मध्येच जाईल. किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे बघा बरं ती, इन्व्हेस्टमेंट. गोल्ड पण तिथेच जाईल, इन्व्हेस्टमेंट मध्ये जातं गोल्ड. ते डिस्कस करायचं बाकी होतं आपलं. इन्व्हेस्टमेंट आणि गोल्ड हे दोन्ही पण कुठे जाईल, इन्व्हेस्टमेंट मध्ये जाईल. अमाऊंट लक्षात ठेवा, 3,88,740 इन्व्हेस्टमेंट आणि गोल्डची इन्व्हेस्टमेंट 5,41,520. इन्व्हेस्टमेंट आणि गोल्ड. बघ तिची अमाऊंट किती आहे, इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे 3,88,740 आणि गोल्डची अमाऊंट आहे 5,41,520. तर हे झालं त्या दोन इन्व्हेस्टमेंट. जस्ट ट्रान्सफर करतो, त्याच्यावर काही ऍडजस्टमेंट नाही म्हणून आपण काही घेत नाही आहोत त्याच्यावर. पुढे काय दिलं, इंटरेस्ट अॅक्रूड, म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे. कोणता आहे, आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे. इज इट क्लिअर, इंटरेस्ट अॅक्रूड आहे. कोणत्या बाजूला दिलाय तो, डेबिट बाजूला दिला. डेबिट बाजूला दिला म्हणजे बघा तो बॅलन्स शीटला अॅक्रूड आहे, याचा अर्थ तो बॅलन्स शीटला जाणार आहे. आणि तो ट्रायल बॅलन्स मध्ये दिला म्हणून त्याचा एकच इफेक्ट होणार आहे. आणि मग ट्रायल बॅलन्स मध्ये आपण बघा फॉर्मॅट मध्ये घेतलेलं आहे, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला जर इंटरेस्ट अॅक्रूड असेल तर अदर असेटला जाईल, आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जर असेल तो तर ती लायबिलिटीज तयार होते आणि ती अदर लायबिलिटीजला जाईल. बघा आता हा डेबिटला आहे का क्रेडिटला आहे, मला मेसेज टाकाल डेबिटला आहे का क्रेडिटला आहे. अॅक्रूड इंटरेस्ट हा आयटम तुमच्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आहे, बरोबर. मग तो अदर असेटला जाईल की अदर लायबिलिटीजला जाईल,
कुठे जाईल? अदर असेटला. व्हेरी गुड. मग बघा 11 नंबर मध्ये जा. शेड्यूल नंबर 11. अदर असेट, इंटरेस्ट अक्रूड. इंटरेस्ट अक्रूड किती अमाऊंट आहे त्याची इंटरेस्ट अक्रूडची बघा बरं. 49,240. 49,240. 240. ओके, झालं का? आता पुढचा आयटम बघा. बघा काय काय. सिक्युरिटी डिपॉझिट, करंट डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट. किती टाईपचे डिपॉझिट आहेत? 4 टाईपचे डिपॉझिट आहेत. किती टाईपचे डिपॉझिट आहेत? 4 टाईपचे डिपॉझिट आहेत. आणि मग हे चारही डिपॉझिट मध्ये जातात. डिपॉझिट तुमचं शेड्यूल नंबर किती आहे? मला मेसेज कराल किती नंबर शेड्यूल? शेड्यूल नंबर 3. शेड्यूल नंबर 3 बरोबर ना? डिपॉझिट मध्ये मग चारही टाकून द्या तिथे. त्यावर काही ऍडजस्टमेंट नाहीये. कोणते कोणते बघा डिपॉझिट. पहिला आहे सिक्युरिटी डिपॉझिट. सिक्युरिटी डिपॉझिट. त्याच्यानंतर दुसरा दिला सिक्युरिटी डिपॉझिट नंतर करंट डिपॉझिट. त्याच्यानंतर सेव्हिंग डिपॉझिट. सेव्हिंग डिपॉझिट नंतर फिक्स्ड डिपॉझिट. 4 प्रकारचे डिपॉझिट आहे. ओके, आणि त्यांच्या अमाऊंट टाकून द्या. काय ऍडजस्टमेंट नाही त्यावर. बघा सिक्युरिटी डिपॉझिट किती? 30,000. त्यानंतर करंट डिपॉझिट किती? 1,94,000. 1,94,000. देन सेव्हिंग डिपॉझिट 14,840. ओके, देन लास्ट फिक्स्ड डिपॉझिट 46,100. 46,100. एवढंच आहे ते. ओके, त्यानंतर पुढचा आयटम कुठला आहे? बघा नेक्स्ट आयटम शेअर प्रीमियम आहे. कुठला आहे? शेअर प्रीमियम आहे. बरोबर ना? शेअर प्रीमियम आहे. आणि शेअर प्रीमियम किती येतो? 1,80,000. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड दिला तो 2,80,000 आहे. मग आता जो रिझर्व्ह फंड येतो तिथे आपल्याला वेगळा स्टॅट्युटरी रिझर्व्ह कुठे दिलाय का? तर स्टॅट्युटरी रिझर्व्ह वेगळा काही दिलेला नाही. हाच स्टॅट्युटरी रिझर्व्ह म्हणून आपण रिझर्व्ह फंड हा आहे असं आपण त्या ठिकाणी ट्रीट करू. शेअर प्रीमियम आणि रिझर्व्ह फंड हे दोन्ही आयटम कुठे जातात? रिझर्व्ह अँड सरप्लसला जातात. रिझर्व्ह शेअर प्रीमियमचा बॅलन्स दिला 1,80,000. चालू वर्षी काही ट्रान्सफर झाला का? ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं नाहीये. रिझर्व्ह फंड 2,80,000 आहे. पण करंट इयरचा स्टॅट्युटरी रिझर्व्हचा 20% आपल्याला तिथे ट्रान्सफर करायचा. ठीक आहे, सो तेवढं लक्षात ठेवा. मग शेअर प्रीमियम बघा रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियम आता करंट इयर मध्ये काही नाहीच म्हणून आहे तेवढा आपण टाकून देऊ आउटरला. नाही तर ओपनिंग बॅलन्स घेतला असता ऍड करंट इयरचा आपण त्याच्यामध्ये ऍड केला असता म्हणून आहे तसा टाकून देऊ 1,80,000. आणि दुसरा दिला रिझर्व्ह फंड. इंटू ब्रॅकेट स्टॅट्युटरी. ओके, आता तो स्टॅट्युटरी दिल्यामुळे इथे आपण काय म्हणणार बघा. ओपनिंग बॅलन्स. ओके, ओपनिंग बॅलन्स किती त्याचा तो इथे घेऊ इनरला. ओपनिंग बॅलन्स दिला 2,80,000. 2,80,000. 2,80,000 आणि याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपण
करंट इयरचा. ओके, करंट इयरचा जो येतो ट्रान्सफर झाल्यानंतर आपण इथे टाकणार आहोत, त्यानंतर तो लिहिणार आहोत, इथे ऍड करणार आहोत तो प्रॉफिट अँड लॉस मधून. इथून बघा हा जो आहे इथून हा कॅल्क्युलेट झाल्यानंतर 20% इथे कॅल्क्युलेट करणार आणि इथून उचलून तिथे ऍड करणार. असो. पुढचा आयटम कोणता आहे? सिल्वर बुलियन. जे चांदीच्या ज्या कांबी त्याला आपण सिल्वर बुलियन असं म्हणतो. जे सिल्वर येते बघा, गोल्ड जे येतं ते इन्व्हेस्टमेंट मध्ये येतं आणि सिल्वर जर असेल बँकेकडे तर ते अदर असेट मध्ये घ्यायचं. कुठे घ्यायचं? अदर असेट मध्ये, 11 नंबर मध्ये. बघा इथं गोल्ड आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये घेतलं होतं, गोल्ड इन्व्हेस्टमेंट मध्ये घेतलं होतं आणि सिल्वर बुलियन जे ते मात्र अदर असेट मध्ये घेणार आपण. सिल्वर बुलियन किती येते? 4000. ओके. पुढचा आयटम काय आहे? बिल्डिंग. बिल्डिंग कुठे ना फिक्स्ड असेट मध्ये 10 नंबर. त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे बघा, बिल्डिंग आहे ना, म्हणून इनरला घ्याल. बिल्डिंग केवढ्याची ती बिल्डिंग? 1,40,000 आणि त्यावर ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट नंबर 5 लास्ट, सेकंड लास्ट. नंबर 4 आलो 5% डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. बिल्डिंग वर 5% डिप्रिसिएशन आपण चार्ज करणार आहोत. मग त्यातून बिल्डिंग मधून ते लेस करू. लेस डिप्रिसिएशन ऍट 5%. मग 1,40,000 वर 5% किती येतं? यस, कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट करा, मला अमाऊंट पाठवा कॅल्क्युलेट करून. यस, $7,000. किती? 7,000. बरोबर, 7,000. मग 1,40,000 मधून 7,000 गेले, बॅलन्स किती राहिला? 1,33,000. 1,33,000. 7,000 लेस केलं, डिप्रिसिएशन कुठे ट्रान्सफर होणार मला सांगाल बरं? सेकंड इफेक्ट कुठे जाईल त्याचा? नंबर 16 मध्ये ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. ऑपरेटिंग एक्सपेंडिचर मध्ये डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग किती येते? 7,000. ओके. पुढचा आयटम बघा काय? बॉरोइंग फ्रॉम बँक्स. आपल्या 4 नंबरचं शेड्यूल स्पेशल बॉरोइंग साठी आहे. शेड्यूल नंबर 4. बॉरोइंग फ्रॉम बँक. बॉरोइंग फ्रॉम बँक किती येते? बॉरोइंग फ्रॉम बँक्स 1,54,000. बघा आहे ना, बॉरोइंग फ्रॉम बँक 1,54,460. आणखीन एक सांगेल मी तुम्हाला, हा जो क्रेडिटचा बॅलन्स आहे, हा क्रेडिटचा बॅलन्स एकतर लायबिलिटीज साइडला येतो किंवा इन्कम बाजूला येतो. तो असेटला येत नाही. हा क्रेडिटचा जो आयटम येतो, हा डेबिटचा जो आयटम येतो एक तर असेटला जाणार किंवा एक्सपेंडिचरला जाणार. बघा, कॅपिटल क्रेडिट आहे तर लायबिलिटीजला गेला. हे जे क्रेडिटचे एवढे पण आपण लायबिलिटीजला ट्रान्सफर केले आणि हे सर्व आपण असेटला ट्रान्सफर करतोय किंवा एक्सपेन्सेसला ट्रान्सफर करतोय. हे इन्कमला ट्रान्सफर करणार किंवा लायबिलिटीजला ट्रान्सफर करणार. बॉरोइंग फ्रॉम बँक्स 1,54,000. कुठे लिहिलं आपण हे? काय दुसरीकडे लिहिलं. बॉरोइंग्स कुठे टाईप झाला आपल्याकडनं? सॉरी, अदर लायबिलिटीज मध्ये टाईप झालं माझ्याकडनं. 4 नंबरचं इथे बॉरोइंग फ्रॉम बँक किती ते? बॉरोइंग फ्रॉम बँक 1,54,000. 54,460.
काळजीपूर्वक अमाऊंट फिलअप करा. ओके. त्याच्यानंतर पुढचा आयटम आहे मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस. बघा 7 नंबरचं आपलं स्वतंत्र शेड्यूल आहे. काय? बॅलन्स विथ बँक, मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस. मग इथे टाकून द्या मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस. शॉर्ट नोटीस किती आहे त्याची अमाऊंट? 52,000. डेबिटचा आयटम बघा असेटला गेला तो. पुढे ऍडव्हान्सेस. ऍडव्हान्सेस कुठे जाणार? ऍडव्हान्सेसचं स्वतंत्र शेड्यूल आहे आपलं 9 नंबर. ऍडव्हान्सेस बघा बरं खाली प्रॉब्लेम मध्ये कुठे लोन कॅश क्रेडिट वगैरे आलेलं आहे का? कारण ते आपल्याला याच्यात ऍड करावं लागतं. बघा पुढचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, बिल डिस्काउंटेड आहे, इंटरेस्ट आहे, कमिशन आहे, डिस्काउंट रिसिव्ड, ऑडिट फीज, सॅलरीज, पोस्टेज अँड टेलिग्राम, सन्ड्री इन्कम, डिपॉझिट विथ बँक, ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट, प्रॉव्हिडंट फंड, मॅनेजिंग डायरेक्टर रिम्युनरेशन. ओके. बघा ते डिपॉझिट विथ अदर बँक्स दिलंय तिथे. डिपॉझिट विथ अदर बँक दिलं. जे काही डिपॉझिट विथ अदर बँक आहे तर ते त्या ठिकाणी आपले तो डेबिटचा आयटम आहे. डेबिटचा आयटम असल्यामुळे तो ऍडव्हान्सेस मध्ये जाणार. कुठे जाणार? ऍडव्हान्सेस मध्ये जाणार त्या ठिकाणी. लक्षात आलं? मग ऍडव्हान्सेसची अमाऊंट किती बघा? ऍडव्हान्सेसची अमाऊंट किती सांगा मला? ऍडव्हान्सेसची अमाऊंट किती आहे? यस 4 लाख. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे डिपॉझिट ऍड करायचे. एक काम करू ते स्वतंत्र टाकू. ठीक आहे. ऍडव्हान्सेस घेऊ आपण अगोदर इनरला ते 4 लाख आहेत आणि त्यातून लेस आरडीडी करून टाकूयात. लेस आरडीडी. बघा ऍडजस्टमेंट आहे ना आरडीडीची. रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स. ते लोन कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट मधून आपल्याला लेस करायचे असतात. किती नंबरची ऍडजस्टमेंट आहे? 3 नंबरची. किती येते? 15,000. 15,000 आहे. मग या ऍडव्हान्सेस मधून आपण ते लेस करूयात. किती आहे त्याची अमाऊंट? 15,000. 15,000. 15,000 मायनस झाले. आउटरला किती आले? 3,85,000. 3,85,000. ओके. आणि जे 15,000 आहे आरडीडीचा सेकंड इफेक्ट कुठे जातो सांगाल तुम्ही मला? रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स. बघा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या तिथे आपण घेतलेलं आहे ना. बघा आरडीडी आहे का? हे 15,000 इथे जातील. हे दोनच येतात तिथे, टॅक्सेशन आणि आरडीडी. दोघांची बेरीज झाली. दोघांची अमाऊंट आपण आउटरला टाकून देऊ. किती आली ती? 40 + 15 55,000. ओके. तर ह्या पद्धतीने आपण ते घेतो आहोत. ओके. व्हेरी गुड. पुढचा आयटम कोणता आहे? डिपॉझिट. काय नाही सॉरी ते पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा हा कोणता बॅलन्स आहे रे? तर हा तुमच्या ट्रायल बॅलन्स मधला बॅलन्स आहे. कुठला बॅलन्स आहे? ट्रायल बॅलन्स मधला बॅलन्स आहे. त्याला ओपनिंग बॅलन्स म्हणून घेतो आपण. बघा इथेच येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये बघा करंट इयरचा हा फर्स्ट मायनस सेकंड येणार आहे. आणि हा जो काय आहे ओपनिंग, तो ओपनिंग आपण इथे घेतो. किती येतो ओपनिंग बॅलन्स? बघा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 13,000 क्रेडिटला तो इथे घेणार आहोत. तो 13,000. पुढे बिल डिस्काउंटेड अँड परचेस ऍडव्हान्सेस मध्ये येतं. पुढे येतं
ऍडव्हान्सेस मध्ये तर 7 नंबर मध्ये, सॉरी 9 नंबर मध्ये बिल डिस्काउंटेड अँड परचेस्ड. बिल डिस्काउंटेड अँड परचेस्ड किती येते? बिल डिस्काउंटेड अँड परचेस दिले 25,000. 25,000. ओके. पुढे पुढचा आयटम बघा, इंटरेस्ट. इंटरेस्ट डेबिटला पण दिला आणि क्रेडिटला पण दिला. डेबिटचा इंटरेस्ट हा बघा, ओके, बिल डिस्काउंटेड झालं. इंटरेस्ट हा डेबिटचा आहे, तो इंटरेस्ट एक्सपेंडेड आहे, खर्च आहे तो. हा काय एक्सपेन्सेस आहे आणि हा काय इन्कम आहे. ओके, हा इन्कम आहे. बघा आपली मीटिंग रिझ्यूम व्हायला 10 मिनिटं राहिलेत. मी आजही परत एक 10 मिनिटं तुमचं लेक्चर, अर्धा तास तुमचं लेक्चर परत कॅरी करणार आहे. नेक्स्ट लेक्चर घेणार आहे पूर्ण. तर परत एकदा मीटिंग क्लोज झाल्यानंतर तुम्ही जॉईन होणार आहात, कारण आपल्याला प्रॉब्लेम पूर्ण करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे तुमची प्रेझेंटिंग घेतो एकदा कॉपी करून. ओके. ठीक आहे. पुढचा आयटम आपण तिथे बघत होतो, इंटरेस्ट. हा डेबिटचा जो आहे तो एक्सपेन्सेस आहे आणि क्रेडिटचा जो आहे तो काय आहे, तो इन्कम आहे. तो काय आहे? इन्कम आहे. ओके, जो डेबिटचा आहे तो एक्सपेन्सेस, तो एक्सपेन्सेसला टाकून देऊ. किती येतो? 15,900. एक्सपेन्सेसला आपला शेड्यूल नंबर 15 येईल. इंटरेस्ट एक्सपेंडेड, इंटरेस्ट एक्सपेंडेड नंबर 13, सॉरी नंबर 14, सॉरी 15. काय? इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट पेड किती येतो? इंटरेस्ट पेड किती आहे? 15,900. 15,900. ओके. आणि जो क्रेडिटला आहे, तो कोणता आहे? इंटरेस्ट अर्न आहे. तो किती दिला? 1,44,000. 1,40,000, सॉरी, इंटरेस्ट अर्न. ओके. आणि त्याच्यातून लक्ष द्या, ऍडजस्टमेंट करतो आपण. लेस रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, ही जी ऍडजस्टमेंट आहे ती करणार आहोत. ती दाखवतो मी तुम्हाला. 1,44,000. बघा ऍडजस्टमेंट नंबर, ऍडजस्टमेंट नंबर 2 आहे, प्रोव्हाइड रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. किती आहे ती? 10,000. तो रिबेट ह्या इंटरेस्ट मधून लेस करायचा आणि अदर लायबिलिटीजला ट्रान्सफर करायचा. म्हणजे बघा इथून लेस करणार. किती आहे तो? 10,000 आहे. सॉरी, इनरला घ्यायला पाहिजे होती आपण अमाऊंट. लेस 10,000 आणि आउटरला लिव्हंग 1,34,000. 1,34,000. ओके, 1,34,000.
आणि हे जे काय 10,000 आहेत, हे जे 10,000 आहेत ते 10,000 आपण कुठे घेणार? नंबर 5 मध्ये अदर लायबिलिटीजला. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडला दुसरा शब्द प्रयोग करतो आपण, अनएक्सपायर्ड डिस्काउंट 10,000. ओके, झालं. तर तो पण आयटम आपण त्या ठिकाणी घेतला. पुढचा आयटम बघूयात आपण. इंटरेस्ट झाला. कमिशन अँड ब्रोकरेज, डिस्काउंट रिसिव्ड, हे दोन्ही आयटम अदर इन्कम मध्ये घ्यायचे. नंबर 14 मध्ये काय काय आहे? कमिशन अँड ब्रोकरेज. कमिशन ब्रोकरेज, कमिशन ब्रोकरेज. आणि दुसरा आहे काय? डिस्काउंट रिसिव्ड. हे दोन्ही आयटम आपण इथे घेतो. मग आता कमिशन आणि ब्रोकरेज आणि डिस्काउंट रिसिव्ड किती मिळालाय? तो 50,600 आणि डिस्काउंट रिसिव्ड किती आहे? 84,000. 84,000 इन्कम येते. दोन्ही टाकून दिलेत आपण अदर इन्कम मध्ये. पुढचा आयटम बघा कोणता आहे? पुढचा आयटम कोणता आहे बघा? ऑडिट फी, सॅलरी, पोस्टेज आणि टेलिग्राम सर्व एक्सपेन्सेस आहेत. सर्व काय आहेत? एक्सपेन्सेस आहेत. आणि सर्व एक्सपेन्सेस असल्यामुळे काय? सर्व एक्सपेन्सेस असल्यामुळे सर्व कुठे टाकणार आपण? ऑपरेटिंग एक्सपेंडिचरला. ऑपरेटिंग एक्सपेंडिचरला घ्या तीनही 16 नंबर मध्ये. डिस्काउंट रिसिव्ड इंटरेस्ट अर्न मध्ये पण चालतो. इंटरेस्ट आणि डिस्काउंट आपण ते घेत असतो. 16 नंबर मध्ये काय काय मग तिथे बघा? ऑडिट फीज, सॅलरीज, सॅलरीज. पुढे पोस्टेज आणि टेलिग्राम. पोस्टेज आणि टेलिग्राम टाकून द्या. तेल मग तीनही एक्सपेन्सेस टाकून द्या. ऑडिट फीज किती? 12,000. पुढे सॅलरीज किती आहे? 44,400. आणि पोस्टेज आणि टेलिग्राम किती आहे? 500 आहे. ओके. पुढे सन्ड्री इन्कम आहे. सन्ड्री इन्कम कुठे घेणार? अदर इन्कम मध्ये घेणार. कुठे घेणार? अदर इन्कम मध्ये घेणार. घ्या मग अदर इन्कम मध्ये. अदर इन्कम मध्ये घ्या. एक चेंज फक्त आपण इथे करतोय. हा जो डिस्काउंट रिसिव्ड आहे ना, तो इंटरेस्ट मध्येच घ्या. तो इंटरेस्ट आणि डिस्काउंट असंच घेतोय आपण इथे. ऍड त्यानंतर तो रिबेट ऑन बिल डिस्काउंट आपण त्याच्यातून लेस करू. इथली फक्त टोटलिंग बदलेल. डिस्काउंट रिसिव्ड किती येतो? 84,000. बघा बरं किती होईल तो? 1,44,000 प्लस 84,000. करा बरं कॅल्क्युलेटर वर.
2,28,000 बरोबर ना. आणि 2,28,000 मधून 10,000 मायनस झाले, एवढंच फक्त चेंज होईल तिथे. हा, बाकी अमाऊंट आउटरची बदलेल. 2,28,000 मधून 10,000 गेले, 2,18,000 एवढा एक चेंज होईल फक्त तिथे. आणि इथून आपण डिस्काउंट काढून टाकतोय अदर इन्कम मधून, तो इंटरेस्ट अर्न मध्येच घ्या. माझ्याकडनं घाई तो ट्रान्सफर झाला तिकडे. तर ते हेडिंगच तसं इंटरेस्ट आणि डिस्काउंट असं घेत असतो आपण. ओके, झालं. दुसरं काय, सन्ड्री इन्कम. पुढचा आयटम आहे सन्ड्री इन्कम.